नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. ही जी साडी आहे ही तुळजाभवानी मातेच्या स्वरूपातली जी साडी मी बनवली होती, सेम तशीच साडी मी इथं बनवलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी कमेंट केली होती की बाबा ही साडी जी आहे ती कलशाला कशी घालायची ते तुम्ही घालून देखील दाखवा. त्याच्यामुळे या साडीचा व्हिडिओ मी इथं बनवलेला नाही, पण सेम ही जी साडी आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच पद्धतीने मी ही साडी जी आहे ती शिवलेली आहे. या साडीची जी उंची आहे ती मी फक्त इथं 12 इंच घेतलेली आहे आणि पदर जो आहे तो त्या साडीला अटॅच केलेला होता. तर हा जो साडीचा पदर आहे तो मी इथं अटॅच केलेला नाही, सेपरेट ठेवलेला आहे. बाकी साडी जी आहे ती पूर्णपणे त्या व्हिडिओच्या पद्धतीनेच मी इथं शिवलेली आहे. पदराला देखील मी अशा प्रकारे वेगळे काठ लावून घेतलेले आहेत. पदराची जी उंची आहे ती 23 इंच आहे आणि पदराची जी लांबी आहे ती साधारण 40 इंच आहे. अशा पद्धतीने मी हा पदर रेडी करून घेतलेला आहे. आता कळशीला ही साडी कशी घालायची हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर इथे मी सिंगल कळशी, माझ्याकडे या मेजरमेंटची कळशी नाहीये, ही कस्टमरची ऑर्डर असल्यामुळे माझ्याकडे जी कळशी आहे ती मी इथं ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही साडी जी आहे ती कळशीला बांधायची आहे. आपण ज्या पद्धतीने ह्या प्लीट्स शिवलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही बघा. साडी घातल्यानंतर बरोबर ज्या प्लीट्स आहेत त्या सगळ्या अशा समोर उभ्या राहतात. त्यानंतर मी इथं देवीचा जो आपला चेहरा आहे तो देवीला इथं लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे गळ्यातले वगैरे घातलेले आहेत. हा जो पदर आहे तो तुम्ही देवीला कशाही पद्धतीने घालू शकता. 3 ते 4 प्रकारे तुम्ही हा पदर जो आहे तो देवीला घालू शकता. आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सिंगल फक्त अशा प्रकारे डोक्यावरून हा पदर खाली दोन्ही बाजूला सोडला तरी पण चालणार आहे. ही काठांची बाजू आपण पुढे केलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पदर फोल्ड करून जी पाठीमागची ग्रीन बाजू आहे ती देखील पुढे करू शकता. त्यानंतर मी इथं तुळजाभवानी मातेच्या स्वरूपात सांगितलं होतं, तर जो रेफरन्सला मी फोटो दिला होता त्याच्यामध्ये दोन्ही काठ जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे पुढे घ्यायचे आहेत आणि इथे पिन लावून घ्यायचे आहे. पिन लावल्यानंतर हे काठ जे आहेत ते आपले अशा प्रकारे दिसणार आहे. आता पदर जो आहे तो मी फोल्ड केल्यानंतर काठांची बाजू माझी इथं मागे गेली होती, त्यामुळे पुन्हा एकदा मी पदर जो आहे तो काठांची जी साईड आहे ती पुढे घेतली आणि पदर जो आहे तो अशा प्रकारे पुढे लावून घेतला. कशाही पद्धतीने तुम्ही पदर जो आहे तो साडीचा ऍडजस्ट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने ही साडी जी आहे ती आपल्याला कळशीला बांधायची आहे. ही जी साडी आहे ती शिवलेली होती, त्याचा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तुम्हाला जर ही साडी अशा प्रकारे बनवायची असेल तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही साडी जी आहे ती बनवून घ्यायची आहे. फक्त साडीची उंची वगैरे जे आहे ते तुम्हाला तुमच्या कळशीच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घ्यायचं आहे.